शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण नाम म्हणजे काय ते बघू आणि त्याचे प्रकार कोणते कोणते असतात ते जाणून घेऊया. तर आज आपण बघणार आहोत नाम व त्याचे प्रकार. तर व्यवहारात आपण प्रत्यक्ष ज्या गोष्टी दिसतात त्याला आपण वस्तू असं म्हणतो, परंतु व्याकरणात मात्र प्रत्यक्ष दिसणाऱ्या व काल्पनिक अशा सर्व गोष्टींना वस्तू असंच म्हटलं जातं. तसंच प्रत्येक वस्तूला आपण कोणतं तरी नाव देतो, या नावालाच नाम असे म्हणतात. त्याची व्याख्या अशी सांगता येईल: प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं त्याला नाम असे म्हणतात. म्हणजेच जगातल्या कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेलं असतं त्याला नाम म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा गुणधर्म डोळ्यांनी दिसत नाही प्रत्यक्ष, पण तिचं अस्तित्व मात्र जाणवत राहतं. उदाहरण घ्यायचं झालं तर धिटाई, हुशारी आहे, शौर्य किंवा गारवा म्हणता येईल. आता ह्या गोष्टींचा गुणधर्म झाला, डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचा प्रत्यय येतो, अस्तित्व जाणवतं. तर त्यामुळे त्याची व्याख्या आपण अशी केली की प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं त्याला नाम असे म्हणतात. नामाचे 3 प्रकार आहेत. एक आहे सामान्य नाम, दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम. तर नामाला इंग्लिशमध्ये नाउन असं म्हणतात आणि सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन आणि भाववाचक नाम म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन. तुम्ही इंग्रजी व्याकरण शिकलेले आहात, तर इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण यातले शब्द आपल्याला माहिती असले तर दोन्हीचं तुलनात्मक आपल्याला गोष्टी चटकन समजून येतात. म्हणून मी इंग्रजी व्याकरणातली पण ही नावं सांगून ठेवली. तर थोडक्यात नामाचे 3 प्रकार. पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर त्यातलं सामान्य नाम जे आहे, ज्याला कॉमन नाउन म्हणतात, ते आपण आज बघूयात. पहिलं वाक्य जर आपण उदाहरणार्थ घेऊयात: हिमालय हा उंच पर्वत आहे. आता या वाक्यात हिमालय, पर्वत ही नामे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. पण हिमालय आणि पर्वत यात फरक आहे हेही आपल्या लक्षात येतं. कारण पर्वत असं कोणत्याही पर्वताला आपल्याला म्हणता येईल, पण हिमालय आपण फक्त एकाच पर्वताला म्हणता येतं. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं म्हणतात. या वाक्यात हिमालय हा उंच पर्वत आहे, ह्याच्यात पर्वत जे आहे हे आहे सामान्य नाम. सामान्य नाम काय आहे? कारण पर्वत ह्या ज्याला म्हणता येईल भौगोलिक जी गोष्ट आहे पर्वत, तर त्या सगळे पर्वतांना, त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे हे नाव लागू पडलेलं आहे. आणि म्हणून अशा जातीवाचक ठरणाऱ्या नामांना व्याकरणात सामान्य नाम असं म्हणलेलं आहे. म्हणजे पर्वत म्हणलं की हिमालय येऊ शकतो, सह्याद्री येऊ शकतो, अमेरिकेतील ही एखादा पर्वत येऊ शकतो. तर पर्वत
हे सामान्य नाम आहे, कारण सर्व पर्वतांमध्ये त्या वस्तूच्या सर्व जे गुणधर्म आहेत ते समान लागू पडतात सगळ्यांना, म्हणून पर्वत हे जे आहे हे सामान्य नाम आहे. आता हिमालय हा उंच पर्वत आहे, याच्यात मग हिमालय हाही पर्वत आहे. मग हिमालय काय आहे बरं? तर हिमालय हे आहे विशेष नाम, ज्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. का हिमालय विशेष नाम का आहे? कारण हिमालय या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, म्हणून त्या नामांना विशेष नाम म्हणतात. पर्वत सामान्य नाम आहे आणि हिमालय हे विशेष नाम आहे. विशेष नामाची, सामान्य नामाची आपण आणखीनही उदाहरणं बघणार आहोत. एक वाक्य घेऊयात. उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे जर वाक्य घेतलं तर ठिकाण, आता ठिकाण हे झालं सामान्य नाम, कारण अनेक ठिकाणं असू शकतात. समान गुणधर्म असणारी गोष्ट आहे ठिकाण. आता मी उटीचा जेव्हा उल्लेख करतेय तेव्हा उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर उटी हे ठिकाण आहे का? तर हो, पण उटी हे एका विशिष्ट भौगोलिक स्थानाकडे निर्देश करतं आणि त्यामुळे एका विशिष्ट जागेचा आपल्याला बोध होतो, विशिष्ट ठिकाणाचा बोध होतो आणि त्यामुळे उटी हे आहे हे विशेष नाम आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण काय काय बघितलं? तर नाम म्हणजे काय हे आपण पाहिलं आणि नामाचे 3 प्रकार पाहिले: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्यात मी आत्ता फक्त सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याची आत्ता आपण 2 उदाहरणं बघितलेली आहेत. आपण आणखीन उदाहरणाद्वारे सामान्य नाम आणि विशेष नाम हे शिकणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.